तो समोरनं रोड येतो, रेणुका माता रोड. इकडून गायत्री आर्टवरनं मी बाहेरून आलो होतो. मध्ये हा असा रोड येतो, खाली इकडे जातो आणि या रोडवरती तुम्हाला इतक्या मूर्त्यांचे गोडाऊन दिसतील. हे देव्यांचं गोडाऊन आहे एक. तसंच हे द बांबू रेस्टॉरंटच्या बाजूला सुद्धा आहे, ते बंद आहे सध्या. आणि हे एकविरा आर्ट आहे, मूर्तिकार एकविरा आर्ट. आणि इथंच मंदिर आहे, इथं दिलेलं आहे त्यांनी ॲड्रेस. हे त्यांचं एक गोडाऊन आहे, रोडवरच आहे, पत्र्यांच्या शेडमध्ये. हे सुद्धा दाखवतो. आणि ते आमचे 2 जण बसले आहेत तिथं. ते हे 12-12 फुटाच्या मूर्त्या, 12, 13, 14 अशा मूर्ती इथं यांच्याकडे. तर यांच्याकडे तुम्हाला अफोर्डेबल मूर्त्या मिळतील बरानपूरला. यांचा ॲड्रेस मी तुम्हाला एकदा परत सांगतो. यांच्याकडे या ज्या सर्व मूर्त्या आहे ना, या मोस्टली बुक आहे आणि 70% हाताचं काम आहे. फक्त मूर्त्यांचे जे काही भाग असतात ते साच्याने काढतात असे आहे. तिकडे पण आहे. आणि ही मूर्ती वरतून आहे 12. तर याची प्राईस मला त्यांनी सांगितली शेवटची 37,000. म्हणजे चांगलं एवढ्या रेटच्या मूर्त्या भुसावल सौदारापेठकडे 50, 60, 70, 70, 80 हजाराच्या आसपास आहे. सौदा में तो 4-5 गोडाउन हो गए अभी. हाँ, और वो कुंभार. ही जी मूर्ती आहे ना, ही 65,000ची मूर्ती आहे. विचार करायसारख्या गोष्टी की बरानपूरला इतका कमी रेट आहे या मूर्त्यांचा. इकडं म्हणजे तुम्हाला 37,000पासून कमीत कमी 37-35 हजारापासून मूर्त्या स्टार्ट होतात. आणि या मूर्तीचा रेट आहे 65. देव्यांचं गोडाऊन आहे. काही गणपतीचे बी पडलेले आहे. इकडे देव्या आहे सर्व. आणि यांचे रेट जे आहे ना, हे सर्वात कमी आहे बऱ्हाणपूरमध्ये. म्हणजे अप्रॉक्सिमेटली मला त्यांनी कमीत कमी 37 सांगले. जर तुम्ही सांगणार आहे की याच्यापेक्षा कमी करा किंवा हे करा, निगोशिएबल चांगलं केलं तर तुम्हाला ती मूर्ती 30,000 मिळेल. 30,000 12 फूट मूर्ती आणि तेही अवाढव्य मूर्ती आहे सर्व. ह्या मूर्तीचा रेट त्यांनी मला सांगितलं होता कदाचित 37,000. आणि इकडे पण आहे. आणि या ऑर्डरच्या मूर्त्या आहे, ऑर्डरनुसार बनत आहे इकडे. आणि तिकडे सुद्धा मूर्त्या चालू. बॅकग्राऊंडसुद्धा आहे, ऑर्डरनुसार बनवून सुद्धा मिळतील. आणि इथं म्हणजे तुम्हाला पाहिजे तशा मूर्त्या तुमच्या याच्यात बनवून मिळतील. सुद्धा त्यांचं आहे. यांचा हा पत्ता आहे एकविरा आर्ट्स. मोबाईल नंबर आणि सर्व दिलेलं आहे. आणि इथं तुम्हाला मूर्त्या चढवायला थोडा रस्ता ते करून देतील पुढे असं बोलले होते. आणि यांच्या मूर्त्यांची जे फिनिशिंग आहे ते सुद्धा चांगली आहे. ज्यांना गणपतीच्या आणि देवांच्या मूर्त्या बुक करायच्या आहे त्यांनी रेणुका माता रोडला एकदा व्हिजिट करा बऱ्हाणपूरला. ही पूर्ण सिरीज मी याच्यासाठी तयार केली की आम्ही सहज आलेलो होतो. आज सुट्टी होती आणि आज आम्ही सहज आलेलो होतो. त्यामुळे आम्ही सर्व मूर्त्या बघितल्या सर्वीकडे. आणि एका ठिकाणी आमच्या मित्रांनी मूर्ती बुक केली आणि त्यांची जे मूर्ती आहे ती खूप मोठी आहे. तर त्यांनी इथंच बुक केलेली आहे आणि म्हणजे थोड्या वेळापूर्वीच बुक केलेली आहे. तर इथं फिरल्यावर समजतं की मूर्त्यांची रिअल क्वालिटी काय आहे, किती बजेट पाहिजे, काय बजेटनुसार मूर्त्या आहे. ज्या सावदारावेकडे मूर्त्या जातात ना त्या मोस्टली खूप कॉस्टली आहे. आणि त्या मूर्त्या सर्व इथूनच बनवून नेल्या जातात आणि तिथं पेंट केले जातात. तर ट्रॅव्हलिंगचा खर्च ठीक आहे अराऊंडली. पण तुम्ही एकदा बऱ्हाणपूरला एकविरा एकविरा जे आर्ट आहे इथं सुद्धा व्हिजिट करा. गायत्री आर्ट्स व्हिजिट करा. अजून ते रेणुका आर्ट्स आहे तिकडे त्यांना व्हिजिट करा. आणि या जो रेणुका माता रोड आहे इथं तुम्ही आल्यावरती तुम्हाला नक्की समजेल की मूर्त्यांच्या प्राईस कशा आहे आणि काय काय आहे. असं चांगल्या मूर्त्या आहे, नक्की व्हिजिट करा.